वडाडी प्रभाग क्रमांक 9 अंतर्गत बागडे लेआउट येथे मनपा खुल्या जागेमध्ये वाचनालय इमारत बांधकामासाठी जागा उपलब्ध आहे। याकरिता आपचे युवक अध्यक्ष नागेश लोणारे यांच्या नेतृत्वात गुरुवारी इंडिया आघाडीचे खासदार बळवंत वानखडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात निवेदन देण्यात आले। माझं नाव सुमेध इंगळे, आम्ही बागडे लेआउट अमरावती येथील रहिवासी आहे। आम्ही आज बळवंत वानखडे खासदार अमरावती यांच्याकडे निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। आमच्या एरियामध्ये मनपाची खुली जागा आहे, तिथं आम्हाला वाचनालयाची बिल्डिंग बांधण्यात यावी व त्याचे विविध उपयोग आम्ही घेता आले पाहिजे अशी आम्हाला एखादी स्ट्रक्चरल बिल्डिंग ज्यामध्ये वाचनालय आणि आमचे जे समाजाचे जेवढेही उपक्रम राबवले जातात महिलांकडून पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये, त्याच्यासाठी स्ट्रक्चर आम्हाला हवं आहे। त्यासाठी आम्ही इथं निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। तर बळवंत वानखडे यांना आमची एवढी विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर त्यांच्या खासदार निधीमधून एक बिल्डिंग तिथं वाचनालय म्हणून मंजूर करून देण्यात यावी। या ठिकाणी नागरिकांच्या सांस्कृतिक, सामाजिक तसेच शैक्षणिक उपक्रमांसाठी वाचनालय उभारण्याची स्थानिक नागरिकांची मागणी आहे। त्या अनुषंगाने आपण आपल्या खासदार निधीतून आवश्यक निधी मंजूर करून द्यावा, जेणेकरून नागरिकांना एक स्थायी व उपयोगी सुविधा उपलब्ध होईल। यावेळी सुमेध इंगळे, सिद्धार्थ शेंडे, अमोल वानखडे, प्रवीण वाहाने, गौतम भगत, सुधीर नागदिवे, विनोद इंगळे, आकाश राऊत, संतोष गायकवाड, सुरेंद्र डोंगरे, चंद्रशेखर वानखडे, जयश्री वावरे, कविता नागदिवे, कल्पना तेलगोटे, सुवर्णा बोरकर, उषा खडसे, अरुणा माटे, राजकन्या गजभिये, सुनंदा भगत, राजकन्या इंगळे आदी परिसरातील स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आम्ही इंडिया आघाडीचे खासदार माननीय बळवंत वानखडे यांना वडाडी प्रभाग क्रमांक 9 अंतर्गत बागडे लेआउट येथे मनपा खुली जागा आहे, त्याकरिता त्या खुली जागामध्ये बळवंत यांना आम्ही आज निवेदन देण्याकरिता आलो की त्या परिसरामध्ये आम्हाला वाचनालय बांधकाम करून देण्यात यावं, जेणेकरून तेथील आमच्या परिसरामध्ये दरवर्षी सामाजिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम राबवत असतात आणि वर्षाला वर्षवास हा आमचा आपल्या इथे साजरा करण्यात येतात। पावसाळ्यामध्ये वर्षवास येत असल्याने पावसाळ्यामध्ये त्या परिसरामध्ये कुठल्याही प्रकारची व्यवस्था नसल्यामुळं आम्हाला एखादं वाचनालयाची व्यवस्था नाही, बसण्याची व्यवस्था नसल्यामुळं आम्हाला त्या परिसरामध्ये मनपाच्या खुली जागामध्ये वाचनालय उभारून देण्यात यावं खासदार निधीतून। याकरता परिसरातील सर्व नागरिक व आम आदमी पक्षाच्या वतीने माननीय खासदार बळवंत वानखडे यांना आम्ही आज निवेदन देण्याकरता यांच्या जनसंपर्क कार्यालय मालटिकली येथे सर्व नागरिकांना घेऊन उपस्थित झालेलो आहे। आणि आम्ही आता महानगर माननीय बळवंत यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये आम्ही आता निवेदन दिलेलं आहे आणि आमचं आलं त्या परिसरातलं जे वाचनालयाचं बांधकाम आहे हे खासदार निधीतून आम्हाला लवकरात लवकर करून देण्यात यावं अशी नागरिकांकडून व आम आदमी पक्षाकडून इंडिया आघाडीच्या खासदाराकडे आम्ही एक मागणी करत आहोत। जय भीम, जय शिवराय। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।